विद्यार्थी मित्रांनो, याच्या आधीच आपण या प्रकरणावरचा सराव संच 1.5 मधील प्रश्न क्रमांक 1 याचा व्हिडिओ पाहिला असेलच। त्यानंतर आपण पुढील प्रश्नांचा विचार करणार आहोत। त्यामध्ये प्रश्न क्रमांक 2 कृती पूर्ण करा हा दिलेला आहे। त्यामध्ये कृती दिली आहे, या ठिकाणी हा आयत दाखवलेला आहे। मी आयत आहे। आयताचे जर समोरासमोरचे बाजू पाहिल्या त्या कशा असतात? सारख्या असतात। हे आहे लांबी आयताची, हे आहे रुंदी। मग आयताची लांबी बघा 2x अधिक y अधिक 8 आणि ही सुद्धा लांबीची 4x वजा y आणि इथं रुंदी दाखवली 2y आणि इकडे दाखवले x अधिक 4 आणि त्यांनी म्हटलेलं आहे x आणि y च्या किमती काढा। त्याच प्रकारे माझे क्षेत्रफळ व परिमिती, माझे म्हणजे काय? मी कोण आहे? आयत आहे, म्हणजे आयताचे क्षेत्रफळ आणि आयताची परिमिती आपल्याला काढायची आहे। मग बघा ही जी कृती दिली आहे या कृतीच्या माध्यमातून आपण तयार करणार आहोत समीकरण दिलेल्या कृतीवरून। ही जी आहे ही लांबी आहे 2x अधिक y अधिक 8 आणि ही सुद्धा लांबीची, दोघं काय सारखे आहेत म्हणून आपण दोघं सारख्या लिहिलेले आहेत। हे बघा 2x अधिक y अधिक 8 बरोबर ही बाजू 4x वजा y, हे सर्व घटक मी इकडे घेतले। हा 2x हा 4x इकडे त्यांना काय झालाय? वजा झालाय। हा y अधिक जसा तसा हा ऋण y इकडे जाताना धन झाला आणि हा 8 बरोबर चिन्हाच्या इकडे आला म्हणून तो ऋण झाला। मग 2x मधून 4x वजा होतात का? नाही, म्हणून 4x मधून 2x गेले तर उरले 2x आणि मोठ्या संख्येचं चिन्ह आपण ऋण या ठिकाणी दिलेलं आहे। हा एक y आणि हा एक y, या दोघं y मिळून तयार झाला आहे 2y बरोबर हा ऋण 8 इथं दिसतोय समीकरण नंबर 1। तसंच ही रुंदी आहे, ही सुद्धा रुंदीची आहे, म्हणजे हे दोघं घटक काय आहेत? सारखेच आहेत म्हणून आपण लिहिलं x अधिक 4 बरोबर 2y। म्हणजेच मग आता हा 2y मी इकडे घेतो, समीकरण आपल्याला 2 चलातील रेषीय समीकरण तयार करायचं आहे म्हणून, आणि हा अधिक 4 आहे तो इकडं वजा 4 झाला, म्हणजे x वजा 2y बरोबर वजा 4। आता समीकरण 1 आणि 2 चा विचार करू। समीकरण 1 हे आहे, समीकरण 2 इथंही 2y इथंही 2y, इथं धन आहे इथं ऋण आहे, म्हणजे यांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला 2y घालवता येईल। भिन्न चिन्ह असतील तर वजाबाकी करायची, बेरीज करायची, आणि समान चिन्ह जर असतील, दोघं ऋण असतील किंवा दोघं धन असतील तर आपण त्या ठिकाणी काय करायचे असते? वजाबाकी करायची, म्हणजे समान चिन्ह वजाबाकी, भिन्न चिन्ह बेरीज। मग या ठिकाणी भिन्न चिन्ह दिसत आहेत तुम्हाला, म्हणून आपण काय करणार आहोत? बेरीज कर। म्हणून समीकरण 1 आणि 2 ची बेरीज। समीकरण 1 लिहिलं वजा 2x अधिक 2y बरोबर वजा 8 आणि दुसरं समीकरण लिहिलं हे x वजा 2y बरोबर वजा 4। हा 2y अधिक आहे, हा वजा आहे, दोघंही गेले। 2x हे वजा बाकी, अधिक वजा 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 बाकी झाली। 2x मधून हा एक x गेला, x उरला, मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण ऋण धन झाले, यांची बेरीज झाली 8 आणि 4 12, परत मोठ्या संख्येचं चिन्ह। हे दोघं घटक ऋण आहेत, दोघं ऋण चिन्ह निघून गेले म्हणून x ची किंमत आली 12। आता ही जी 12 किंमत आहे या समीकरणात टाकू, x अधिक 4 बरोबर 2y। कुठे येते समीकरण? x अधिक 4 बरोबर 2y या ठिकाणी लिहिलेले, x अधिक 4 बरोबर 2y। x ची किंमत 12 लिहिली, 12 अधिक 4 बरोबर 2y, 12 आणि 4 ची बेरीज झाली 16, 16 बरोबर 2y। हा 2y ला गुणिले म्हणून मग हा 2 भागिले गेला 16च्या, म्हणून y बरोबर 16 भागिले 2 ने भाग दिला, 2 8 16, y ची किंमत आली 8। आता आपल्याला त्यांनी म्हटलं आपल्याला x आणि y च्या किमती मिळाल्या, पण त्याचं माझं म्हणजे आयताचे क्षेत्रफळ आणि आयताची परिमिती काढायची। मग त्यासाठी आयताची आपल्याला लांबी आणि रुंदीच्या किमती आवश्यक आहेत, मग तो काढू आपण। आयताची लांबी किती दिली? 4x वजा y। तुम्ही या समीकरणात किंमत टाका, x ची आणि y ची, किंवा याच्यात टाका, दोघांची किंमत सेम येणार आहे। आपण हे समीकरण लहान याच्यात टाकून पाहू। मग 4x वजा y बरोबर 4 गुणिले x ची किंमत आपल्याला मिळाली 12, ती 12 लिहिली, वजा y ची किंमत मिळाली आपल्याला 8 टाकली, याचा गुणाकार केला 12 चोक 48 वजा हा 8, 48 मधून 8 गेले, आयताची लांबी मिळाली आपल्याला 40 एकक। तिथं सेमी वगैरे काही दिलेलं नाही म्हणून आपण 40 एकक लिहिले। त्यानंतर आयताची रुंदी काय दिली? 2y दिले किंवा x अधिक 4 दिले, कुठलेही घटक घ्या। मी 2y घेतला, 2y, 2 गुणिले y ची किंमत किती? 8 आहे बरोबर 8 दुने 16 एकक, ही झाली रुंदी। इथं जरी टाकलं असतं तुम्ही बघा x अधिक 4 मध्ये x ची किंमत किती आहे? 12, 12 आणि 4 किती झाले? 16, तरी सुद्धा किंमत तीच येते, बदलत नाही। आता
आपल्याला क्षेत्रफळ काढायला सांगितलं, म्हणून आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. सूत्रच आहे ते. लांबी मिळाली आपल्याला 40, रुंदी मिळाली आपल्याला 16. दोघांचा गुणाकार केला 16 गुणिले 4, 16 चोक 64. शून्य जसं तसं लिहिलं आपण, म्हणजे 640 चौरस एकक हे आलं क्षेत्रफळ. आता आयताची परिमिती, त्याचं सूत्र काय? 2 कंसात लांबी अधिक रुंदी L अधिक B. मग 2 कंसात लांबीची किंमत किती आहे? 40 ती लिहिली, अधिक रुंदी किती आहे? 16 ती लिहिली. 16 आणि 40ची बेरीज किती झाली? 56. मग 2 गुणिले 56 यांचा गुणाकार केला, तो किती येतो? 112. बेसक 12शी 2 हातच्याला 1 2 5 10 1 11, म्हणजे 112 एकक ही काय आली? परिमिती आली. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारे आपण हे कृती पूर्ण केली. आता बघा तिसऱ्या प्रश्नाकडे वळू. तिसरा प्रश्न दिलाय, वडिलांच्या वयात मुलाच्या वयाची दुप्पट मिळविल्यास बेरीज 70 येते आणि मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट जर मिळविली तर त्यांची बेरीज 95 येते. तर अशा प्रकारे दोघांची वये काढा. मग आपल्याला पुन्हा तेच 2 चलातील समीकरण तयार करायचे. मग समजा वडिलांचं वय आपण x वर्ष आणि मुलाचं वय y वर्ष मानलं. मग बघा त्यांनी काय पहिली अट काय दिली बघा, वडिलांच्या वयात, मग वडिलांचं वय अधिक कोणाची? मुलाच्या वयाची दुप्पट. मी आधीच सांगितलंय दुप्पट तिप्पट चौपट, म्हणजेच दुप्पट म्हटलं तर 2 गुणिले, तिप्पट म्हटलं 3 गुणिले, मग दुप्पट कोणाचं? मुलाचं. म्हणून मग अधिक 2 गुणिले मुलाचे वय बरोबर त्यांची बेरीज किती आहे? 70. मग आपण 70 लिहिलं. वडिलांचे वय किती आहे मानलेलं आपण? x लिहिला, अधिक हा 2 जसा तसा, मुलाचं वय किती मानलंय? y, म्हणून तो लिहिला y बरोबर 70, म्हणजे x अधिक 2y बरोबर 70. हे आपलं एक समीकरण मिळालं. दुसरं काय म्हटलंय बघा मग, आणि मुलाच्या वयामध्ये, मुलाचं वय आहे किती? y, त्याच्यामध्ये काय? वडिलांच्या वयाची दुप्पट. मग मी आधी वडिलांच्या वयाचे घेतले, 2 गुणिले वडिलांचे वय अधिक मुलाचे वय, म्हणजे आपल्याला XYच्या स्वरूपात समीकरण यायला पाहिजे, म्हणून मी त्या पद्धतीने नियोजन करून लिहिलं. 2 गुणिले वडिलांचे वय, वडिलांच्या वयाचे दुप्पट अधिक मुलाचे वय बरोबर त्यांची बेरीज होते 95, ते लिहिलं. मग 2 गुणिले वडिलांचे वय किती? x, म्हणून 2x अधिक मुलाचे वय किती? y, म्हणून y बरोबर 95. हे 2 समीकरण आपल्याला मिळाली. दोघांमध्ये काही सारखेपण आहे का? बघा, इथं x आहे, इथं 2x, इथं y आहे, इथं 2y, इथं y आहे. मग काय करणार? मी इथं 2 गुणून घेतो, म्हणजे मला y सारखे करायचे. समीकरण हे जे काय आहे 2 नंबरचं समीकरण, या 2 नंबरच्या समीकरणाला 2नेच मी गुणतोय. मग 2ने गुणल्यावर काय झालं? 2 दुने 4x अधिक 2 गुणिले y 2y बरोबर 95 गुणिले 2 जर केलं तर 190. हे समीकरण नंबर काय मिळालं आपल्याला? 3 नंबरचे मिळालं. आता 1 नंबर आणि 3 नंबरचा विचार करू. दोघांची चिन्ह जर पाहिली तर काय? समान चिन्ह. मग काय समान चिन्ह? म्हणजे वजाबाकी मोठं. 3 मधून आपण काय करू? 1 वजा करू. समीकरण 3 मधून 1 वजा करू. मग बघा, हे समीकरण 3 लिहिलं मी, 4x अधिक 2y बरोबर 190. आणि समीकरण 1 जर पाहिलं तुम्ही तर 1 नंबरचं समीकरण आहे काय? x अधिक 2y बरोबर 70, ते आपण लिहिलं. आणि त्यांची काय केली आपण? वजाबाकी. 4x मधून हा एक x गेला, किती उरले? 3x. हा धन आहे, हा ऋण आहे, 2y गेले. 3x बरोबर 190 मधून 70 गेले, किती उरले? 120. 0 9 7 गेले, 2 1 1. हा 3 इथं गुणिले, इकडे जाताना भागिले झाला, म्हणून x बरोबर 120 भागिले 3. 3 भाग दिला, 3 1 3, 3 चोक 12, 0 म्हणून x बरोबर किती आलं? 40. आता x बरोबर 40 ही किंमत आपण पुन्हा समीकरण नंबर 1 जे आहे ते दिलेलं त्याच्यात टाकली. x अधिक 2y बरोबर 70. एक्सची किंमत किती मिळाली आपल्याला? 40, ती लिहिली एक्सच्या जागेवर. 40 अधिक 2y बरोबर 70. हा 40 इथं धन इकडे जाताना ऋण झाला, म्हणून 2y बरोबर 70 वजा 40. 70 मधून 40 गेले, उरले किती? 30. 2y बरोबर 30. हा 2 इथं गुणिले yला, इकडे जाताना भागिले झाला, y बरोबर 30 छेद 2. 2ने भाग दिला, 2 1 2, उरले किती? 1. उरून घेतला, 0 झाले 10, 2 5 10, म्हणजे 30 भागिले 2 किती आलं? 15. पण आपण काय मानलंय? एक्स कोणाला मानलंय? वडिलांचं वय काय मानलंय? एक्स. किती आलं इथे? 40, म्हणून वडिलांचं वय 40 वर्ष. मुलाच्या वयाला मानलंय आपण y, म्हणून मुलाचे वय 15 वर्ष. ठीक आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे, प्रश्न क्रमांक 4. एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने मोठा आहे.
जर अंश आणि छेद दोन्ही 6ने कमी केले तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो, तर तो अपूर्णांक काढा. पुन्हा तेच दोन चल आपण वापरणार आहोत. समजा अंशाला मानला आपण x आणि छेदाला मानला आपण y. मग त्यांनी काय दिलेले बघा. पहिलंच एका अपूर्णांकाचा छेद हा छेद बरोबर हा अंशाचे दुप्पट. अंशाचे दुप्पट 2 गुणिले अंश, त्याच्यापेक्षा कितीने मोठा आहे 4ने, अधिक 4 म्हणजेच छेद मानलाय आपण y. y बरोबर 2 गुणिले अंश किती x अधिक 4. हे समीकरण मी तसंच आहे, फक्त इकडे लिहून घेतलंय 2x अधिक 4 बरोबर y. हा y इकडे त्यांना वजा झाला, 4 हा इकडे धन, इकडे जाताना ऋण, 2x वजा y बरोबर वजा 4. हे समीकरण आपल्याला मिळू शकते. मग दुसरी अट काय दिली बघा. आता जर अंश आणि छेद दोन्ही 6ने कमी केले, म्हणजे अंशातून पण 6 वजा केली बघा, अंश वजा 6 छेद वजा 6 दोघांमधून कमी केले, तर छेद हा म्हणजे हा छेद हा अंशाच्या किती पट होतो 12 पट. म्हणून आपण या पूर्ण घटकाला काय केलं 12ने गुणलं, म्हणजेच हा 12 अंश म्हणजेच x वजा 6, 12 कंसात x वजा 6 बरोबर y वजा 6. 12ने गुणून घेऊ कंसाला, 12 गुणिले x 12x वजा 12 72 बरोबर y वजा 6. आता हे चल एका बाजूला, संख्या एका बाजूला, असं आपण नियोजन करू. 12x जसा 6y इथं धन इकडे जाताना ऋण झाला, 12x वजा y बरोबर वजा हा 6 वजा 6 जसा 6 72 इथं ऋण आहे तो इकडे जाताना झाला धन अधिक 72. मग 12x वजा y बरोबर अधिक वजा वजा झालं, 72 मधून 6 गेले किती उरले 66. किती उरले 66. हे समीकरण नंबर 2 तयार केलं. इथं बघा आता इथं y इथं y, पुन्हा दोघांचे काय दिसत आहेत ऋण चिन्ह. समान चिन्ह असतील तर काय वजा बाकी, म्हणून समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू. समीकरण 2 आहे 12x वजा y बरोबर 66 वजा समीकरण 1 आहे 2x वजा y बरोबर वजा 4. वजाबाकी करताना चिन्ह बदलतात. हे ऋण चिन्ह धन झालं, हे ऋणचं धन झालं. 12x मधून हा 2x गेला, 10x बरोबर हा y धन आहे, हा ऋण आहे, दोघेही गेले. 66 हा धनच आहे, 66 मध्ये 4 मिळवले झाले 70. हा 10 इथं x ला गुणिले आहे, हा इकडे जाताना भागिले झाला. x बरोबर 70 भागिले 10. 0 0 घालवले, x ची किंमत 7 किंवा 10 7 70. आता y ची किंमत मिळवायची आपल्याला. y बरोबर आपण तयार केलंय बघा या ठिकाणी, y बरोबर 2x अधिक 4, y बरोबर 2x अधिक 4, y बरोबर 2 गुणिले x ची किंमत किती मिळाली आपल्याला 7 ती टाकली, 2 गुणिले 7 अधिक 4. इथं लिहिलं मग y बरोबर 7 दुने 14 अधिक 4, 14 आणि 4 किती झाले 18, y बरोबर 18. आणि म्हणून तो अपूर्णांक x छेद y, x ची किंमत किती आहे 7, y ची किंमत किती 18, म्हणून तो अपूर्णांक आला आपला x छेद y बरोबर 7 छेद 18. हा तो अपूर्णांक आहे. अशा प्रकारे आपण या पद्धतीने अपूर्णांकाची उदाहरणं सुद्धा सोडवू शकतो. पुढचा 5वा नंबरचा प्रश्न दिसतोय आपल्याला बघा. 10 टनांची क्षमता असणाऱ्या मालवाहू ट्रकमध्ये, आजकाल आपण भरपूर मालवाहू ट्रक मोठे मोठे पाहतो, त्याच्यामध्ये ए आणि बी असे 2 विशिष्ट वजनाच्या पेट्या भरलेल्या आहेत. म्हणजे ए खोका म्हणू शकतात पेट्या, वेगवेगळ्या आकाराच्या पेट्या आहेत, वेगवेगळ्या वजनांच्या पेट्या भरलेल्या आहेत फुल. जर ए प्रकारच्या 150 पेट्या असतील तर त्यावेळेस बी प्रकारच्या 100, म्हणजे अशा एच्या 150 बीच्या 100 अशा एकूण 250 पेट्या जर त्या ट्रकमध्ये भरल्या तर त्याची जी काही कॅपॅसिटी आहे किती 10 टनांची क्षमता आहे तेवढी क्षमता पूर्ण होते. भरल्या तर ट्रकची 10 टनांची क्षमता पूर्ण होते. आणि जर आपण वेगळं केलं, जर ए प्रकारच्या 260 पेट्या घेतल्या भरल्या तर तो ट्रक 10 टनांची क्षमता पूर्ण करण्यासाठी बी प्रकारच्या फक्त किती पेट्या लागतात 40 पेट्या लागतात. तर आपल्याला ए प्रकारच्या पेटीचं वजन किती आणि बी प्रकारच्या पेटीचं वजन किती ते काढायला सांगितलेलं आहे. बघा मग तेच आपण पुन्हा 2 चलातील समीकरण तयार करू. समजा ए प्रकारच्या पेटीचं वजन x किलोग्रॅम व बी प्रकारच्या पेटीचे वजन y किलोग्रॅम मानू. पहिली अट जी आहे ती काय,
ए प्रकारच्या किती पेट्या आहेत 150. जसं मी दुप्पट तिप्पट चौपट सांगत गेलो, दुप्पट म्हणजे 2x, तिप्पट 3x काय असेल तसं मानतो. 150 पेट्या म्हणून हे किती झालं, त्यांचं वजन 150. एका पेटीचं जे असेल ते ठराविक, मग 2 पेट्याचं म्हणून 150 पेट्यांचं 150x अधिक किती 100 पेट्या कशाच्या आहेत बी प्रकारच्या. मग बी प्रकारच्या पेट्यांचं वजन आपण मानलं आहे वाय, म्हणून 100y बरोबर. इथं मी 10,000 लिहिलं, हे इथं तर म्हटलं आहे 10 टन, पण मी काय लिहिलं आहे 10,000. 10,000 बघा, कारण काय 1 टनाची किंमत होते 1000 किलो. आपण किलोमध्ये लिहिलं, कारण हे वजन जे मानले आहेत आपण x किलो y किलो, किलोमध्ये, तर हे सुद्धा आपल्याला काय पाहिजे किलोमध्ये पाहिजे, टनमध्ये नको आहे. मग टनमध्ये नको आहे म्हणून मग किलोमध्ये रूपांतरण करण्यासाठी 1 टन म्हणजे 1000 किलो, 2 टन 2000 किलो, 3 टन 3000 किलो, म्हणून 10 टन म्हणजेच 10,000 किलो, म्हणून मी इथं 10,000 लिहिलेलं आहे. ठीक आहे. मग आपल्याला याचं थोडंसं लहान रूपांतरण करता येऊ शकतं. हे जे समीकरण आहे याला मग 50ने जर विचार केला तर 50ने भाग जाऊ शकतो. मग 50ने इथं भाग दिला, 150 भागिले 50, 0 0 गेले, 5 1 5 5 3 15, म्हणून 3x झाले. इथेही परत 100 भागिले, इथे जर 50 लिहिलं आपण तर 50चा हा 0 गेला, हा 0 गेला, त्यानंतर 5ने भाग दिला, 5 1 5 5 2 10 म्हणून झाले 2y. इथेही तसंच केलं, 50ने पुन्हा भागलं, 0 0 गेले, राहिले इथं 1000, 5ने भाग दिला, 5 2 10, हे 2 0 त्याच्यावर लिहिलं, म्हणजेच किती झाले 200, म्हणजे 3x अधिक 2y बरोबर 200. प्रत्येक घटकाला आपण 50ने भागलं आणि असं लहान आकाराचं समीकरण तयार केलं. आता दुसरी अट दिलेली आहे आपल्याला, काय दिली, जर ए प्रकारचे किती 260 पेट्या म्हणजे 260x आणि बी प्रकारचे किती आहेत 40 अधिक 40y बरोबर सुद्धा किती 10 टनच होत आहे, म्हणजे तिथं सुद्धा किती 10,000 येणार आहे. म्हणून आपण दुसऱ्या अटीनुसार आपण या ठिकाणी बघा समीकरण तयार केलं आहे. ए प्रकारच्या 260 पेट्या आहेत म्हणून 260x, बी प्रकारच्या 40 पेट्या आहेत म्हणून अधिक 40y, 260x अधिक 40y बरोबर या ठिकाणी किती झाले 10,000. 10 टन म्हणजे 10,000 किलो. आता इथं सुद्धा भाग देऊन आपल्याला हे समीकरण लहान करायचं आहे. मग मी 20ने भागलो, 20ने भाग जाऊ शकतो, 50ने किंवा 100ने वगैरे असं भाग जात नाही. 40ने इथं भाग जाणार नाही, कारण 4च्या पाड्यात 26 येत नाही, म्हणून 40ने भाग जात नाही. म्हणून आपण 20 हा अंक शोधला आणि 20ने भाग दिला. 20ने भाग दिल्यामुळे भागिले जर 20 केलं तर 0 20चा आणि हा 0 गेला, इथं 26 राहिले, 2 आणि 26ला भाग दिला, बे एक बे बेत्रिक 6 म्हणून झाले 13, हा x 6. 20ने इथं भाग दिला, भागिले 20 जर केलं 0 0 गेला, बे 2 4 म्हणून इथं राहिले 2y, आणि परत इथं सुद्धा तशाच प्रकारे 20ने भाग दिला, हा 0 आणि हा 0 गेला, तर इथं 1000 भागिले 2, मग 1000च्या निम्मे 2ने भाग दिला, बे 1 बे 5 10, हे राहिलेले 2 0 दिले 500. अशा प्रकारे समीकरण तयार झालं. आता इथेही आपल्याला 2y मिळाला आहे आणि समीकरण हे जे आहे 1 नंबर, इथं सुद्धा आपल्याला 2y मिळाला आहे. दोघांचं धनचिन्ह आहे, पुन्हा या ठिकाणी समान चिन्ह आहे. समान चिन्ह असेल तर काय करतो आपण वजाबाकी, म्हणून समीकरण 2 मधून 1 वजा केलं, 2 नंबरचं आहे 13x अधिक 2y बरोबर 500, आणि समीकरण 1 नंबरचं आहे 3x अधिक 2y बरोबर 200. वजाबाकीचं चिन्ह दिलं, हे अधिकचं झालं वजा, इथं सुद्धा काय होईल वजाबाकी. 13x मधून 3x गेले, उरले 10x, हा 2y गेला, कारण ऋण आहे हा धन आहे, दोघेही गेले, 2y मधून 2y गेले म्हणजे काहीच नाही. मग 500 मधून 200 गेले, राहिले 300. 10x बरोबर 300, x बरोबर मग हा 10 गुणिले इकडे जाताना भागिले 300 भागिले 10, 0 0 घालवले, किती राहिला 30, किंवा 10 1 10, 10 3 30, 0 अशी 0. xची किंमत किती आली 30. ही xची 30 ही किंमत समीकरण 1 नंबरचं जे त्याच्यामध्ये ठेवली. समीकरण 1 या ठिकाणी लिहिलेलंच आहे बघा, 3x अधिक 2y बरोबर 200. तेच आपण या ठिकाणी लिहिलं, 3x अधिक 2y बरोबर 200. xची किंमत किती आली 30, म्हणून 3 गुणिले 30 अधिक 2y बरोबर 200. 30 गुणिले 3 जर केलं, 3 त्रिक 9, 0 अशी 0 अधिक हा 2y बरोबर 200. हा 90 इथं धन इकडे जाताना ऋण, म्हणून 2y बरोबर 200 वजा 90, म्हणून 2y बरोबर 200 मधून 90 वजा केले तर उरले किती 110. वजाबाकी करून 110, हा 2 इथं काय गुणिले, इकडे जाताना भागिले, y बरोबर 110 भागिले 2, 2ने भाग दिला, बे 1 बे 5 10, उरला पुन्हा 1, हे 11 आहे त्यामुळे वरून घेतला 0, पुन्हा बे 5 10, म्हणजे yची किंमत आली 55. पण x आणि y काय मानलंय आपण, ए प्रकारच्या पेट्यांची वजन जे मानलंय ते आपण x मानलंय, आणि xची किंमत आपली आली 30, म्हणून ए प्रकारच्या पेटीचे वजन 30 किलोग्रॅम आणि बी प्रकारच्या पेटीचं वजन किती आलं
वाय मानलंय 55 म्हणून पेटीचं वजन 55 किलोग्रॅम. अशा प्रकारे आपल्याला ए आणि बी प्रकारच्या पेटीची वजनं मिळतात. ठीक आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे 6वा प्रश्न बघा. विशालने 1900 किमी 1900 किलोमीटर प्रवास केला. त्याच्यापैकी काही अंतर तो बसने गेला आणि काही अंतर त्याने विमानाने गेला. म्हणजे काही ठराविक अंतर गेला असेल, तिथून विमानतळावरून मग विमानाने परदेशात वगैरे काय असेल तो गेला असेल, विमानाने पूर्ण केले. बसचा सरासरी वेग जर पाहिला, बस 60 किलोमीटर दर तासाला धावते असा तिचा वेग आहे. आणि विमानाचा जर सरासरी वेग असेल तर तो जवळपास 700 किलोमीटर एका तासात ते 700 किलोमीटर जात आहे. जर हा प्रवास त्याला पूर्ण प्रवास करा, बसचा आणि विमानाचा एकूण सगळा प्रवास करायला फक्त 5 तास लागलेले आहेत. त्याला 1900 किलोमीटर किंवा 1900 किलोमीटर जायला त्याला 5 तास त्याने पूर्ण केला. तर विशालने बसने किती अंतर कापले, किती किलोमीटरचा प्रवास बसने केलेला आहे. बसचाच विचारलेला आहे, तिथं विमानाचा जर विचारला तो सुद्धा आपण काढू शकतो. ठीक आहे. म्हणून मग आता समजा विशालने बसने x किलोमीटर आणि विमानाने किती y किलोमीटर प्रवास केला आहे. पण एकूण प्रवास त्याचा किती झाला आहे 1900 किलोमीटर किंवा 1900 किमी. मग एकूण म्हणजे बसचा अधिक विमानाचा, म्हणून x अधिक y बरोबर 1900. याला आपण 1 नंबर दिला. आता इथं काय दिलंय, वेग दिलेला आहे, अंतर दिलं आहे. मग त्यासाठी तेही काळ, काम, वेग अशा प्रकारचा अंतर, वेग, वेळ यांचे सूत्र असतात. अंतर भागिले वेग बरोबर वेळ अशा प्रकारचं हे सूत्र आहे. मग या ठिकाणी बघा अंतर, मग बसने किती अंतर कापलंय x किमी, त्याचा वेग किती आहे 60 म्हणून x/60 अधिक विमानाने किती अंतर कापलंय y किमी, विमानाचा वेग किती आहे 700 म्हणून भागिले 700. एकत्रितपणे किती वेळ लागलाय त्याला, एवढा वेळ लागलाय त्याला बसने x/60 एवढे तास लागले त्याला काय बसने प्रवासाचा, आणि विमानाच्या प्रवासासाठी y/700 एवढे तास लागले. पण एकूण किती लागले त्याला 5 तास, म्हणून या दोघांची बेरीज झाली 5 तास. मग आपले छेद समान नाहीत, मग तिरकस गुणाकार करू आपण. 700 गुणिले x बरोबर 700x अधिक 60 गुणिले y बरोबर 60y आणि या दोघांचा गुणाकार 7 गुणिले 7 7 सक हा 42 1 2 3 हे 3 शून्य आपण लिहिले बरोबर 5 तास. हा 42,000 जो आहे इथं भागिले इकडे जाताना गुणिले झाला, म्हणून 700x अधिक 60y बरोबर 5 गुणिले 42,000. त्याला आपण 20 ने भागून घेऊ. मग इथं 5 ते इथं डायरेक्ट भागू शकतो. 20 ने इथं भागलं 0 0 गेला. 70 भागिले 2 बेक बे बेत्रिक 6 उरले 1 0 10 झाले 2 पंचे 10 म्हणजे 35x अधिक 20 ने भाग द्यायचा आहे. 0 0 गेले बेत्रिक 6 म्हणून 3y बरोबर इथंही भागलं. हा 5 मी जसं तसा लिहितोय. मग 20 ने भाग द्यायचा आहे. 20 ने भाग देण्यासाठी काय झाला 0 गेला 0 गेला 2 दुने 4 आणि 2 1 2 किंवा 5 ने तुम्ही 20 ला भाग देऊ शकतात. 5 24 ने या ठिकाणी भाग देता येऊ शकेल. काय असेल 20 ला जर भाग दिला तर त्या पद्धतीने भागाकार केला तरी सुद्धा चालू शकतो. ठीक आहे. मग यांचा गुणाकार केला 2100 गुणिले 5 किती झाले 10,500. 35x अधिक 3y बरोबर 10,500. अशा प्रकारे आपलं हे दुसरं समीकरण तयार झालं. आता बघा हे 2 नंबरचं समीकरण, हे 1 नंबरचं समीकरण. इथं y आहे, इथं 3y, इथं 35x आहे, इथं x आहे. मग इथं 3 ने गुणू शकतो, आपल्याला y सारखा करता येऊ शकतो. म्हणून मी या समीकरण 1 ला 3 ने गुणलं, म्हणून काय झालं 3 गुणिले x बरोबर 3x अधिक 3 गुणिले y बरोबर 3y बरोबर 3 गुणिले 1900 3. मग या ठिकाणी 0 0 0 0 3 9 27 7 हातच्याला 2 नंतर 3 1 3 3 आणि 2 5 5700. 1900 ला 3 ने गुणलं तर सगळ्या घटकाला आपण 3 ने गुणलेलं आहे. 3x अधिक 3y बरोबर 5700. हे समीकरण नंबर 3 मिळालं. आता आपल्याला समीकरण 2 आणि 3चा विचार करायचा आहे. 35x 3x 3y 3y चिन्ह धन धन समान चिन्ह वजाबाकी 3 मधून 2 वजा करू. 3 नंबरचं मग लिहिलं 35x अधिक 3y बरोबर किती आहे 10,500 वजा 3x अधिक 3y बरोबर 5,700. पण चिन्ह बदलले वजाबाकी केल्यामुळे या ठिकाणचं जे अधिकचं चिन्ह आहे ते काय झालं वजा झालं आणि इथेही वजाबाकीच होणार आहे. 35x मधून 3x गेले 32x 3y 3y गेले धन ऋण
नाहीसे झाले. 0 0 0 0 5 7 जात नाही. 15 झाले. 15 7 गेले 8. हातच्या परत केला. 10 5 आणि 1 6 गेले 4. म्हणजेच 32x बरोबर 48. म्हणून x बरोबर 32ने भाग जात नाही म्हणून मग कसा भाग दिला आपण बघा. 16ने भाग दिला. 16 1 16 16 त्रिक 48 16 2 32. म्हणजे हे 300 हे 2 शून्य दिले. 300 भागिले 2 इथं लिहिलं बघा. x बरोबर 300 भागिले 2. 2ने परत भाग दिला. या 300ला किती होईल निम्मे 150 किंवा बे 1 बे उरला 1 झाले 10. बे 5 10. ठीक आहे. आणि हा 0 0 म्हणजे एक्सची किंमत किती आली 150 किलोमीटर. म्हणून विशालने बसने किती केला 150 किलोमीटर अंतर कापले किंवा एवढा प्रवास केला. आणि तेच जर आपल्याला वायची किंमत काढायची असेल विमानाने किती केला तर इथे किंमत टाकू शकतो आपण. समीकरण 1 मध्ये जर टाकली समीकरण 1 मध्ये एक्सची किंमत टाकू. मग लिहिला इथे 150 अधिक वाय बरोबर 1900. 150 इकडे जाताना वजा वाय बरोबर 1900 किंवा 1900 वजा 150. 1900 मधून 150ची वजाबाकी केली उरले 1750 किंवा 1750. याचाच अर्थ विशालने विमानाने किती प्रवास केला 1750 किलोमीटर. अशा प्रकारे ह्या प्रकरणातला सगळा शेवटचा सराव संच जो आहे 1.5 हा आपण पूर्ण केलेला आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण आता पुढील संकीर्ण प्रश्नसंग्रहाला सुरुवात करणार आहोत.